सोमवारी संध्याकाळी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदांपैकी एक असलेल्या उपराष्ट्रपती पदावरून जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिला आणि संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राजीनाम्याचं कारण प्रकृती अस्वस्थ असं सांगितलं गेलं, पण अनेकांसाठी ही बाब केवळ कारण नसून एक मोठ्या रहस्याचं झाकलेलं दार वाटू लागलेले आहे. पावसाळी अधिवेशन सुरू असताना दुसऱ्या सभागृहात नेमकं काय घडलं, यावर राजकीय नेत्यांचं मत काय आहे, सगळं काही सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राजरोखंतर. जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर असलेला धनखड यांनी राजीनामा दिला. ही बाब अनेकांसाठी धक्कादायक ठरली आहे. काँग्रेसपासून ते समाजवादी पक्ष, आरजेडी, शिवसेना आणि अपक्ष नेत्यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. अनेक नेत्यांनी यामागे काहीतरी गंभीर कारण असण्याची शक्यता वर्तवली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सांगितलं की सोमवार संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ते स्वतः आणि त्यांचे काही सहकारी उपराष्ट्रपती धनखड यांच्यासोबत होते. त्यानंतर रात्री 3:30च्या सुमारास त्यांच्याशी फोनवर संवादही झाला. ते चर्चेत राजीनाम्याबाबत काही संकेत मिळाले नाहीत, त्यामुळे त्यांचा हा निर्णय पूर्णपणे अनपेक्षित आणि समजण्यापलीकडचा आहे, असं रमेश यांनी सांगितलं आहे. त्यांनी धनखड यांना उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या, पण त्याचबरोबर विनंती केली की त्यांनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. रमेश पुढे म्हणाले की मंगळवारी दुपारी 1 वाजता बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत न्यायव्यवस्थेशी संबंधित काही मोठ्या घोषणा होणार होत्या, त्यामुळे अशा वेळी राजीनामा देण्यामागे काही गंभीर कारण असावे असा संशय त्यांनी व्यक्त केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पुढे येऊन उपराष्ट्रपतींना आपला निर्णय मागे घेण्यासाठी प्रवृत्त करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. हा देशाच्या स्थैर्याशी आणि लोकशाही प्रक्रियेच्या सुरळीततेशी संबंधित मुद्दा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचे दुसरे नेते इम्रान मसूद म्हणाले की एकाच तासात काय घडलं की राष्ट्रपतींना इतका मोठा निर्णय घ्यावा लागला. त्यांनीही या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं. हे म्हणाले की त्यांनी धनखड यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली आहे, पण हा निर्णय अचानक का घेण्यात आला हे समजण्यास कठीण आहे. सुखदेव भगत, काँग्रेसचे आणखी एक खासदार, यांनी म्हटलं की राजकारणात 2+2 नेहमीच 4 होत नाही. अनेक गोष्टी दिसतात तशा नसतात. त्यांना वाटतं की धनखड यांच्यावर काय अंतर्गत दबाव होता आणि राजीनाम्याचा निर्णय अगोदरच ठरवण्यात आला होता. या विधानामुळे अनेकांच्या मनात राजकीय हस्तक्षेपाचा संशय निर्माण झालेला आहे. समाजवादी पक्षाचे नेते जावेद अली खान यांनी सांगितलं की त्यांनी धनखड यांना सोमवारी सभागृहात पाहिलं आणि ते अगदी स्वस्थ दिसत होते. त्यांच्या वागण्यात, हालचालीत किंवा बोलण्यात आरोग्यदृष्ट्या कोणतीही तक्रार जाणवत नव्हती. त्यामुळे हा राजीनामा केवळ आरोग्याच्या कारणावरून दिला गेला हे पचवायला कठीण जात असल्याचं ते म्हणाले आहेत. मात्र त्यांनीही धनखड यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. आरजेडीचे खासदार सुधाकर सिंह यांनीही असंच काहीसं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणालेत की धनखड साहेब आज सभागृहात पूर्णपणे सक्रिय आणि निरोगी दिसत होते, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचं कारण खरं वाटत नाही. त्यांनी अशी शक्यता वर्तवली की सध्या भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये काही घटनात्मक पेच निर्माण असावा, त्यामुळे हा राजकीय ताण निर्माण झाला असावा. या निर्णयामागे काहीतरी मोठा राजकीय डाव असण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे. राज्यसभा खासदार आणि सुप्रसिद्ध कायदेतज्ञ कपिल सिब्बल यांनी देखील सांगितलं, त्यांनी धनखड यांच्या निर्णयावर कुठलाही अंदाज बांधायचा नाही. त्यांनी राजीनाम्यासाठी आरोग्याचं कारण दिलं आहे आणि ते कारण आपण मान्य करावं, असं त्यांनी यावेळी सांगितलं. मात्र सिब्बल यांनी हेही नमूद केलं की जयदीप धनखड हे गेल्या काही वर्षातील सर्वात सक्रिय आणि कार्यक्षम राज्यसभा अध्यक्षांपैकी एक होते. ते नेहमीच सर्वपक्षीय सहकार्याला प्रोत्साहन देत असत, त्यामुळे त्यांचा अचानक घेतलेला हा निर्णय अनेक प्रश्न उभे करतो. उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे नेते आनंद दुबे यांनीही यावर चिंता व्यक्त केली. त्यांनी विचारलं की राजीनाम्याचा निर्णय आजच का? आज मान्सून अधिवेशनाचा पहिला दिवस होता. सरकारमध्ये नेमकं काय चाललं आहे? त्यांनी असंही नमूद केलं की जर धनखड यांना खरंच आरोग्याची समस्या असती तर त्यांनी अधिवेशनाच्या काही दिवस आधी किंवा नंतर राजीनामा दिला असता. त्यामुळे या निर्णयामागे काहीतरी लपलेलं आहे हे स्पष्ट आहे. एकंदरीत सर्व विरोधी पक्ष आणि काही अपक्ष नेत्यांनी उपराष्ट्र जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याच्या कारणांवर शंका उपस्थित केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हा निर्णय केवळ इतका सहज आणि केवळ आरोग्याच्या कारणावरून घेण्यात आला नसावा. या निर्णयामुळे देशाच्या उच्च घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आता सर्वांच्या नजरा मंगळवारी होणाऱ्या संभाव्य खुलासाकडे लागलेल्या आहेत. देशातील जनतेसह सर्वच राजकीय पक्ष याबाबत स्पष्टता मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिलेला अचानक राजीनामा देशाच्या राजकीय आणि घटनात्मक
वर्तुळात गूढतेचं वातावरण निर्माण करणार आहे. जरी त्यांनी आरोग्याचं कारण पुढं केलं असलं तरी त्यांच्या सभागृहातील सक्रिय उपस्थिती आणि कोणत्याही गंभीर त्रासाचे संकेत नसल्यामुळे अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी यावर सशंकतेची सावली टाकली आहे. काँग्रेसपासून शिवसेना, समाजवादी पक्ष, आरजेडी पर्यंत सगळ्याच एकत्रित मत हे दर्शवतं आहे की या निर्णयामागे एखादा राजकीय दबाव, नियोजनबद्ध डाव किंवा घटनात्मक पेच असण्याची शक्यता नाकारता येत नाही. धनखड यांचं गेल्या काही वर्षातील कार्य उल्लेखनीय आणि सक्रिय राहिलेलं असताना त्यांनी अशी तडकाफडकी माघार घेणं केवळ आरोग्यासाठी आहे हे राजकीय दृष्टिकोनातून फारसं पटणार नाही असे अनेकांचं म्हणणं आहे. विशेषतः त्याच दिवशी न्यायव्यवस्थेवरील महत्त्वाच्या निर्णयांची अपेक्षा आणि अचानक राजीनामा यातील कालांतर आणि संदर्भ संशय वाढवतात. या पार्श्वभूमीवर सध्याच्या परिस्थितीत सर्वच राजकीय पक्ष आणि जनता खरं कारण समोर यावं यासाठी प्रतीक्षा करत आहे. त्यामुळे भविष्यात संसदीय स्थैर्य, लोकशाही प्रक्रियेची पारदर्शकता आणि घटनेच्या संस्थात्मक संकल्पनावरच विश्वास टिकवण्यासाठी स्पष्टता आवश्यक ठरेल. थोडक्यात जयदीप धनखड याचा राजीनामा केवळ एक वैयक्तिक निर्णय नाही, तर तो संपूर्णपणे राजकीय व्यवस्थेतील एक संकेत आहे की काहीतरी अधिक खोल आहे हे अजून उघड होणं बाकी आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राजयोग चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.